नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे GKGS मराठीवरती तुमचं स्वागत करतो. आजचा हा नवीन व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी स्टडी करत असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, कोणत्या केंद्रीय मंत्र्याला मधुमेह शास्त्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे? त्याचं बरोबर आन्सर आहे या ठिकाणी जितेंद्र सिंग. यांच्या बाबतीत माहिती बघा, एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संमेलनात केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना मधुमेह काळजी आणि संशोधनातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, अल्डरमन हा शब्द कोणत्या प्रशासकीय मंडळाशी संबंधित आहे? या ठिकाणी बघा, महापालिका प्रशासन. तर याच्यामध्ये बघा, याच्याशी संबंधित माहिती, भारतात काउन्सिलर तज्ञांना अल्डरमन या ठिकाणी नियुक्त करतात. सार्वजनिक निर्णयांमध्ये मदत करतात, परंतु महापौर निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. क्वेश्चन नंबर 3 बघा, या ठिकाणी कॅरी ट्रेड म्हणजे काय? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कमी व्याजदर असलेल्या देशात कर्ज घेणे आणि जास्त परतावा असलेल्या देशात गुंतवणूक करणे. तर बँक ऑफ जपानने व्याजदर वाढवल्यानंतर आणि बॉन्ड खरेदी कपात केल्यानंतर एन कॅरी ट्रेड लक्षणीय बनला, ज्यामुळे एन मजबूत झालेला आहे. एन ही जपानची करन्सी आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 4 बघा, कोणत्या देशाने CAVA महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग 2024 जिंकलेली आहे? ठीक आहे, तर याच्यात राईट आन्सर आहे याचं भारत. काठमांडू येथे भारताने नेपाळचा 3-2 असा पराभव करत CAVA कॅवा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग फायनल जिंकलेली आहे. या विजयामुळे भारताचं लीग मधील दुसरं विजेतेपद ठरलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने कोणत्या विषाणूला सर्वाधिक आरोग्य आपत्कालीन आंतरराष्ट्रीय चिंता या ठिकाणी घोषित केलेला आहे? तर याचं या ठिकाणी नाव आहे मंकी पॉक्स व्हायरस. ठीक आहे, हा सध्याचा या ठिकाणी व्हायरस आहे तो सुरू आहे. एमपॉक्स हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो, जो ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील दुहेरी अडकलेला DNA विषाणू आहे. तर याची सुद्धा माहिती लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 6 बघा, अलीकडेच फर्स्ट पॉलिसी मेकर्स फोरमचे उद्घाटन झालं आहे, तर ते कुठं आहे? तर त्याचं या ठिकाणी आन्सर आहे नवी दिल्लीला. तर मलेरिया, HIV, एड्स, क्षयरोग यांच्यासारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या जेनेरिक औषधांसह भारताची जगातील फार्मसी म्हणून ओळख आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री मिया सन्मान योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी झारखंड. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 21 ते 50 वयोगटातील पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मासिक 1,000 रुपये आणि एकूण वार्षिक 12,000 रुपये मिळतील, अशी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, 19व्या दिव्य कला मेळाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी विशाखापट्टणम. क्वेश्चन नंबर 9 बघा, जागतिक नद्या दिन 2024 ची थीम काय आहे? तर याचं या ठिकाणी राईट आन्सर आहे जीवनाचे जलमार्ग. तर जागतिक नद्या दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या 4थ्या रविवारी आणि यावर्षी 22 सप्टेंबर रोजी म्हणजे 2024 मध्ये हा साजरा झालेला आहे. तर नदी संवर्धनाला चालना देण्यासाठी हा या ठिकाणी साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 10 बघा, आयुष मंत्रालयाने अलीकडेच घोषित केलेल्या 9व्या आयुर्वेदिक दिनाच्या थीम काय आहे? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा शोध. तर या ठिकाणी बघा, 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. ही डेट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 11 बघा, भारतीय संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या अभियानाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी संविधान गौरव अभियान. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 26 नोव्हेंबरला भारतीय संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान गौरव अभियान हे जाहीर केले आणि हे अभियान देशभरातील प्रत्येक गावात होईल. याचं उद्दिष्ट संविधान आणि त्याचं महत्व आणि सभागृहातील चर्चांबद्दल जागरूकता वाढवणं हे आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा, महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी विजया रहाटकर. तर विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती झाली आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने ही नियुक्ती जाहीर केलेली आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा, महाकालेश्वर मंदिर अलीकडच्या मंदिराच्या पडझडीमुळे बातम्यांमध्ये दिसले, ते कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी मध्य प्रदेश. तर महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि हे उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर स्थित आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. क्वेश्चन नंबर 14 बघा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सर्पदंश विषबाधेला जाहीर रोग म्हणून घोषित केलेला आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी तामिळनाडू. क्वेश्चन नंबर 15 बघा,
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स CPI 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी 10वा. पहिल्या 3 स्थानांवर कोणतेही देश नव्हते, तर डेन्मार्क 4थ्या स्थानावर होता. भारताने 10वा क्रमांक मिळवलाय. तर CCPI जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन, अक्षय ऊर्जा, ऊर्जा वापर आणि हवामान धोरणांवरील प्रगतीचे मूल्यमापन करते. क्वेश्चन नंबर 16 बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर हे महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी सुरू केलेली आहे, लक्षात घ्या. आता ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शिक्षण आणि विकासाच्या संधीसाठी आर्थिक मदत प्रदान करते. तर हे तुम्ही जे कारण आहे ते लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना माहित नाहीये. क्वेश्चन नंबर 17 बघा, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा DGAFMS महासंचालक म्हणून सेवा देणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी आरती सरीन. सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून सेवा देणारी पहिली महिला बनली आहे. तर त्यांनी भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमध्ये सेवा दिलेली आहे. त्यांना 2024 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकासह या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत. क्वेश्चन नंबर 18 बघा, सॉफ्ट स्टोन हा कोणत्या प्रकारचा दगड आहे किंवा खडक आहे जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला होता? तर याचं या ठिकाणी नाव आहे रूपांतरित खडक. तर सॉफ्टस्टोन मऊ, घन, उष्णता प्रतिरोधक असतो आणि चीन, भारत, ब्राझील, अमेरिका, फिनलँड हे याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. सॉफ्टस्टोनचा वापर या ठिकाणी बघा बेबी पावडर, सिरेमिक्स आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. क्वेश्चन नंबर 19 बघा, भारतीय नौदलाला वितरित केलेल्या 6व्या आणि अंतिम स्कॉर्पियन श्रेणीच्या पाणबुडीचे नाव काय आहे? त्याचे या ठिकाणी नाव आहे INS वाक्षीर. INS वाक्षीरने कठोर चाचण्या पार केल्या असून यात प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान, अचूक मार्गदर्शक शस्त्रे आणि स्वदेश प्रणाली आहे. ही पाणबुडी भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील स्वावलंबनाला बळकटी देते. तर याची ही एक्स्ट्रा माहिती सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. क्वेश्चन नंबर 20 बघा, पूर्व भारतातील पहिले खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं नाव आहे या ठिकाणी राईट आन्सर पुरुलिया. ही भारतातील 6वी वेधशाळा असून सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावाने ओळखली जाते. क्वेश्चन नंबर 21 बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता बाल शोषण साधनांना फौजदारी गुन्हा ठरवणारे पहिले देश कोणते ठरले? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी ब्रिटन. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांवर कायदा काढणारे ब्रिटन हा पहिला देश ठरलाय. ही AI साधने बाळगणे, तयार करणे किंवा वितरित करणे 5 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाने दंडनीय असेल. क्वेश्चन नंबर 22 बघा, अलीकडेच भारत सरकारने निर्यात बंदी असतानाही कोणत्या देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे? त्याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी बांगलादेश, UAE, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका. या 6 देशांना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. तर परकीय व्यापार महासंचालनालय या प्रकारांवर या ठिकाणी देखरेख करते. क्वेश्चन नंबर 24 बघा, कोणत्या मंत्रालयाने रस्त्यांवरील वाहनांचा वेग मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रडार स्पीड गनसाठी नवीन नियम प्रस्तावित केले आहेत? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी ग्राहक व्यवहार मंत्रालय. रडार उपकरणे हे स्थापित केल्याच्या 1 वर्षाच्या आतमध्ये सत्यापित आणि मुद्रांकित करणं आवश्यक असतं. तर देय असताना विद्यमान उपकरणांना पुन्हा पडताळणीसाठी आवश्यक आहे. तर आजचा जो शेवटचा क्वेश्चन आहे 25वा, कोणत्या संस्थेने वर्गखोल्यांमध्ये हरित शिक्षण यासाठी नवीन उपक्रम सुरू केले आहेत? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी युनेस्कोने. तर 80 सदस्य राष्ट्रांचा समावेश असलेल्या ग्रीनिंग एज्युकेशन पार्टनरशिप या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी कौशल्याने सुसज्ज करणे हा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की या ठिकाणी कमेंट्समध्ये मला कळवा. या ठिकाणी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.